झाले की नाही एक घाव दोन तुकडे. तर श्री स्वामी समर्थ. आज मी गेले होते आमच्या जवळच्या ऊसाच्या शेतात. तिथे ऊसात थोडी तूट पडली होती, ती लावायचं होतं. त्यामुळे मी, आरू आणि फावडं असे तिघं आम्ही शेतात गेलो. आरूला तिथे जवळ ऊस खायला दिला आणि त्यानंतर मग मी घेतली काम करायला. सगळ्यात आधी ऊसाची मुळी आणली, ती मागे टाकायची तर पुढेच घेऊन चालली. मग लगेच लागली कामाला. त्यात सगळ्यात आधी असं थोडंसं पावडरनं गड्डं खणून घेतलं. त्यानंतर त्या मापाचा ऊसाचा तुकडा कट करायचा आणि त्यावर माती टाकून ते झाकून टाकायचं. असं काम चालू झालं. काल आहो होते त्यामुळे काय वाटलं नाही काम करायला, पण आज एकटे होते ना, त्याच्यामुळे खूप जास्त जड जात होतं. ते सोबत असले की कोणतं पण काम हलकं होतं आणि आज होते एकटी त्याच्यामुळे खूप जड जात होतं. तसंच 2 ते 3 साऱ्या मी लावल्या आणि मग ते घरी आले. त्यांनी इतक्या पावसात सुद्धा लस्सी आणली होती. ती लस्सी घेतली. इथं तर असं झालं होते की गाव बसायच्या आधी डाकूंचा हल्ला झाला होता. मग सगळ्यांनी अशी पिली. हिची रिॲक्शन तर बघा. प्यायची तर खूप हौस आहे. मग त्यानंतर ना खरंच पाऊस सुरू झाला आणि मग मस्त आम्ही पावसात बसलो होतो, कारण पावसात तर काही काम करता येत नाही. त्याच्यामुळे मग इकडं बसलो. पाऊस तर आला पण आमची लाईट घेऊन गेला. चलता है. ए रे पावसा, तुला रे ते पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. आणि हिची ना अशी चाळी दिवसभर चालूच राहते. आता पावसाचं पाणी आणून इकडे तिकडे फेकीत होती. हिला जितकं कोरडं होतं ते बी ना तिला ओलं करायचं होतं. आणि आमची कविता कशी वाटली तेही नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.